दरम्यान सोलापूरमध्ये बंदची हाक देण्यात आलेली असली तरी काही प्रमाणात दुकानं उघडलेली आहेत। भाजीपाल्याची आवक झाली आहे। सोलापुरातल्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शिवकुमार पाटील यांनी। शेतकऱ्यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली होती। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद पुकारण्यात आलेला होता। मी सध्या सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे। तुम्ही बघू शकता की संपाचा फारसा परिणाम इथे झालेला दिसत नाही। सकाळपासूनच सगळे व्यवहार सुरू झालेले आहेत। पहाटे 5 वाजता इथे भाज्यांचे लिलाव सुरू झालेले आहेत, फळांचे लिलाव सुरू झालेले आहेत, धान्यांचे लिलाव सुरू झाले आहेत। सगळे व्यवहार सुरळीत आहेत। गावागावचे शेतकरीसुद्धा आपला माल विक्रीसाठी इथे घेऊन आलेले आहेत। व्यापारीसुद्धा जमलेले आहेत। जे व्यवहार रोज असायचे तेच व्यवहार सुरळीत सुरू झालेले आहेत। कोणत्याही प्रकारचा बंदचा परिणाम इथे दिसून येत नाही। परंतु राहता राहिला प्रश्न आहे तो तालुक्यातला मोहोळ असेल, पंढरपूर असेल, माढा, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, बार्शी या सगळ्या तालुक्यांनी कडकडीत बंदची हाक सुरू केलेली आहे। सध्या तरी सकाळच्या वातावरणामध्ये बंद अजून फारसा सक्रिय होताना दिसत नाही, परंतु जशी वेळ जाईल तशी तालुका स्तरावरती या बंदची ती भीषण परिस्थिती आपल्याला पाहायला मिळेल। परंतु जो आत्मा आहे शेतकऱ्यांच्या व्यवहाराचा, जी आर्थिक नाडी समजली जाते, त्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मात्र बंदचा कसलाही परिणाम दिसत नाही। सगळे व्यवहार सुरू आहेत। स्वतः शेतकरी सुद्धा आपले शेतीचे माल आहे ते विक्रीसाठी इथे घेऊन आलेले आहे। त्यामुळे सोलापूरचा विचार केला तर कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्यातली अग्रगण्य बाजार समिती आहे। इथे व्यवहार सुरळीत सुरू आहेत। सध्या तरी बंदचा फारसा परिणाम झालेला नाही आहे, परंतु दिवसभरात काय होतं यावर मात्र सगळ्या शहरवासियांचं लक्ष लागून राहतं। अयुब कागदीसोबत शिवकुमार पाटील, एबीपी माझा, सोलापूर।